आज मस्त करतोय चिकनची रेसिपी। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चमचमीत आणि झणझणीत चिकन आहे। तर सगळ्यात अगोदर चिकन स्वच्छ धुवून घ्या। आता बघा अद्रक आणि लसूण आपण मस्त असं आबडधोबड ठेचून घेणार आहोत। त्यानंतर कढईमध्ये तेल घाला, हळद घाला, मीठ घाला आणि अद्रक लसूणची पेस्ट आपण जी केलेली ती याच्यामध्ये घाला, मस्त परतून घ्या। त्यानंतर चिकन ॲड करा। चिकन ही छान असं परतून घ्या। तर चिकन बघा मोठ्या गॅसवर 1-2 मिनिटं तरी छान हे परतून घ्यायचे, म्हणजे चिकनला अगदी व्यवस्थित मसाला लागतो आणि चिकनला व्यवस्थित मसाला लागला का चिकन चवीला छान होतं। त्यानंतर बघा कढईवर एक ताट ठेवा, त्याच्यामध्ये पाणी घाला। आता हे पाणी गरम होते तोपर्यंत मसाल्याची तयारी करूया। तर कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर मी एवढंच घेतलंय वाटण। तर वाटणाची पेस्ट करायची नाहीये, आबडधोबड वाटून घ्यायचं। इकडे पाणी देखील गरम झालंय। तर मसाल्यामध्ये ना मी अद्रक लसूण घातलं नाहीये, कारण चिकनमध्ये आपण भरपूर घातलंय, त्यामुळे वाटणामध्ये मी काही घातलं नाही। आता गरम झालेलं पाणी चिकनमध्ये ॲड करा आणि मस्त मोठ्या गॅसवर खळखळून चिकन शिजवून घ्या। तर चिकन छान आपलं शिजलेलं आहे, ते बाजूला करा आणि त्याच कढईमध्ये फोडणी देणार आहे मी। तर तेल घातलंय, वाटलेलं वाटण घालायचं, मस्त परतून घ्या ते आणि 1-2 ते 3 मिनिटं हे मीडियम गॅसवर छान असं परतून घ्यायचे। परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये हळद आणि बघा लाल तिखट हा आमचा घरगुती मसाला आहे, त्यामुळे मी धना पावडर, जिरा पावडर, गरम मसाला यांचा वापर केलेला नाहीये। मीठ घातलंय, मस्त परतून घेतलंय आणि सगळ्यात महत्त्वाचं आपला जो घरगुती हा मसाला आहे ना, झणझणीत आणि चवीला देखील मस्त, कलरलाही एक नंबर। त्याचा लवकरच व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत आहे, कोल्हापुरी स्पेशल मसाला। चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा, कारण मसाल्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर लगेच येईल। आता बघा मसाला परतून झाल्यानंतर चिकन आणि चिकनचं सूप याच्यामध्ये ॲड केलं। काय जबरदस्त रश्श्याला उकळी आली। मस्त व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, इन्स्टा असला तर फॉलो करा। थँक्यू।